नमस्कार मित्रहो. मराठी पत्रकार निखिल वागळे म्हणतात, संसदेवर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा वाजपेयी सरकार होतं. म्हणजे त्यांना 25 वर्ष त्या हल्ल्याला झालं याच्या स्मृतीला नमस्कार करून त्यांना असं दाखवायचे की वाजपेयी सरकारच्या काळात हा हल्ला झाला, म्हणजे याला कुठेतरी BJP आणि वाजपेयी जबाबदार आहेत. पण हे वागळे साहेब हे विसरले की काँग्रेसच्या काळात किती हल्ले झाले, काँग्रेसच्या काळात किती दंगल्या झाल्या. मुंबईचा बॉम्बस्फोट असेल, गुजरातचा बॉम्बस्फोट असेल, मालेगाव दंगल असेल, भिवंडी दंगल असेल आणि UPमध्ये तर कितीतरी दंगली झाल्या, दिल्लीमध्ये दंगल झाली, बडोद्याला फार पूर्वी दंगल झाल्या आणि अशा प्रकारे कितीतरी दंगले झाली आणि कितीतरी हल्ले झाले. हे मात्र काँग्रेसच्या काळात झाली, पण ते सांगत नाही. ते सांगतात फक्त संसदेवर जो एक हल्ला झाला तो मात्र BJPच्या काळात झाला आणि तो वाजपेयी पंतप्रधान असताना झाला. म्हणजे अशा पद्धतीची हे लोक मांडणी करतात. म्हणजे आता जो अज्ञानी व्यक्ती असेल, ज्याला नीटचा इतिहास माहीत नाही, त्याला असं वाटेल की BJP तर राष्ट्रवादी पक्ष म्हणून BJP तर देशप्रेमाची बाता करतो, BJPचं देश घडवायची बाता करतो आणि BJP तर काँग्रेसला नेहमी या बाबतीत नेहमी बोलत असतो की तुमच्या काळात असं झालं, तुमच्या काळात तसं झालं. पण BJPच्या काळात ते बी वाजपेयीसारखा एक सूड आणि दृढ नेता राज्यावर बसलेला असतानाही संसदेवर हल्ला झाला कसा? म्हणजे अशा पद्धतीने हे भ्रम निर्माण करायचे काम करतात. नमस्कार.